बर मुलांनो, आज आपण तोंडी परीक्षा घ्यायची आहे. प्रत्येकाने एक एक कविता म्हणून दाखवा बरं मला. बर मग पहिला कोण म्हणते बघू कविता? हात वर करा. सर मी म्हणू काय? मी सर सर मी. हां म्हण बघू. ऐका रे सगळ्यांनी नीट मन लावून कोणती कविता म्हणतो ते. आम्ही ड्रायव्हर माझा जीव आहे गाडीवर. आम्ही ड्रायव्हर माझा जीव आहे गाडीवर. सबसे कातिल गौतमी पाटील. सबसे कातिल गौतमी पाटील. अरे कोण आले रे वर्गात? ही काय कविता आहे का रे? कसलं गाणं कविता म्हणायला सांगितली गाणी म्हणालायस? उठतोस का भाड्या? बाहेर उठतोस काय वर्गात ना? तुझ्या काय बापानं म्हणली होती का अशी कविता? बसतोस का खाली? हा नाही ती गाणी म्हणते तर वर्गात येऊन. हा पुढचं कोण म्हणते कविता सांगा बघू. सर मी म्हणू काय? मी सर माझ्याकडे बघा की सर. हा म्हण बाबा म्हण. तू म्हणून राहिला होतास म्हण. पैसा देणं घेणं पटत नाही मनाला. पैसा देणं घेणं पटत नाही मनाला. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. अरे माकड तोंडाच्या वटाण्या टाळक्याचे आहे. कसली पैदास जन्माला आले रे बाबा. काय नाही ते ऐकाय मिळायला लागले आता. कविता म्हणताना गाणी म्हणतात रे. कशी पैदास झाली म्हणजे? जशी तुम्ही पैदा झाले तसेच आम्ही पैदा झालो गुरुजी. यात काय अवघड आहे वे? अरे दात वाश्या चाबड्यावणी करतोस. इकडे इकडे लेकाच्या इकडे जवळ ये माझ्या. इकडे तुला इकडे ये म्हणायला कळत नाही काय? ये लवकर इकडे. माझी खोयात काढतोस या चाबड्या दात वाश्या. थांब तुला बघतोच आता थांब. आता कसं वाटतंय मार खाल्ल्यावर? मार खाल्लास की नाही? तू मार खाल्लास की मला लय भारी वाटतंय बघ. गप्रे माकड तोंडाच्या. तुला काय होतंय? माझा बा मला ह्याच्यापेक्षा लय जोरात हाणतोय दररोज. मला काहीच वाटत नाही त्याचं. हे तर काही घेऊन बसलास एवढं काय नाही वाटलं मला. चल पण. मोनिका बेटा चल तू म्हण आता कविता बघू छानपैकी. ओके सर. जॉनी जॉनी येस पप्पा. इटिंग शुगर नो पप्पा. टेलिंग लाईन नो पप्पा. ओपन युअर माउथ हा हा हा. व्हेरी गुड व्हेरी गुड. वा रे वा लय छान आहे मास्तर. आपल्याला कसं दाब देते काय बी बोलते. आणि या पुरगीनं नुसती पहिलीच बालवाडीतली कविता म्हणली तर तिला वा रे वा शाबास. आणि आम्ही काय केले रे? आम्ही तर हिच्यापेक्षा भारी गाणं म्हणलेलं का नाही. तुला काय सांगालोय लय चब्र मास्तर आहे ते नुसतं पोरींच्याकडे चांगलं चांगलं म्हणून घेते आणि आपल्याला बाद म्हणते पोरींच्या देखत. इन्सल्ट करते रे आपला पोरींच्या देखत. तुला कळते का मी काय म्हणालोय? ए पिंट्या उठ उठ तू म्हण आता. आई घातली मला तर काहीच येत नाही आणि मलाच उठवाले सर तरी. आता काय म्हणू काय कळना मला. चिंगे सांग की तू तरी. ए मला काय विचारायलाय? सर माझ्याकडेच बघायलाय. तुझं तू काय बी सांग बाबा. मला काय सांगू नको. सर मी एक निबंध सांगू काय तुम्हाला? बोल बोल. तू सांगायचं राहिला होतास. त्याला काही ना म्हणून तिची काय वकिली तू करायलायस काय? तू सांग बघू. मी सांगतो आता. माझ्या निबंधाचं नाव आहे मामाचं गाव. मी एकदा चाललेलो मामाच्या गावाला गाडीवनं आणि जाता जाता माझी गाडी मध्येच बंद पडली. आणि मी म्हणलो माझ्या गाडीला अचानक काय झालं. खूप वेळ विचार केला आणि मग मला कळालं की हिचं तर पेट्रोलच संपलेलं आहे. मग कशी काय गाडी चालणार पुढं? वा वा काय स्टोरी सांगितलीस. अरे पप्प्या लेकाच्या तू मरत का नाही लवकर? हे सगळं निबंध आणि हे सुद्धा ऐकायला मी जगलोय का रे? तुला काय करू धरून आपटू काय रे? कुठून एक मास्तर झालो आणि कुठून तुम्हाला शिकवायला आलो. माझं मलाच काही कळना झालंय बाबानो. या वर्गात का नाही सगळी येड्यांचीच गर्दी झाली आहे आणि मला शिकवायला ठेवले आणि तुम्ही मला येडं बनवायला लागलाय सगळी मिळून. बरं मला थोडं काम आहे. मला रिव्हिजन करायचं आहे. मार्क चेकिंग तेन करायचं आहे. तुम्ही जरा अभ्यास करत बसा. मनातल्या मनात वाचत बसा. अजिबात कोणी दंगा करू नका. अजिबात आवाज नाही आला पाहिजे मला. समजलं काय तुम्हाला? सर सर ह्यो पिंट्या पाडला बघा केवढ्या जोरात. ए पिंट्या काय झालंय तुला पादायला? तुला काय वर्गातच पादायचं होतं वे? घरात हागून बिगून आलेस की नाही? ओ सर काय झालं? तुम्ही काय कधी पादत नाही सवय? मी पादलं म्हणून काय झालं? मी तर असं बोलून राहिलाय की तुमच्या खाली काय पास्टरच लावलेला आहे जणू. अरे तू मला बोलायलाय सोय माझलाय सोय रे भाड्या. पादूनच्या पादून वर मोठ्यानं बोलतोयस आणि खोटं लपवतोय सोय पादलाच नाही म्हणून. पादलायस ते पादलायस सगळ्याच घाण वास द्यायला लागलायस आणि माझ्याच तोंडाला लागलायस होय. हो सर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याला आपण काय करू शकत नाही. कितीही दाबून ठेवलं तरी ते बाहेर येतेच हो. अरे तुझी ही नैसर्गिक प्रक्रिया जराशी शांतीत कर. शांतीत क्रांती करणार आहे बाबा. एवढा मोठा कशाला आवाज करायलायस? सर ही अशी प्रक्रिया आहे की ही जर वेळेत नाही केली तर हे जे लय वाईट परिणाम भोगायला लागतात आणि ही जी वाईट प्रोसेस आहे लय पुढं. आपल्या वर्गात का नाही सर सगळीच पात्यात तुला म्हणून सांगतो. सगळ्यांचाच आवाज येत नाही.
कुणाकुणाचा आवाज येतोय मोठ्याने, कुणाकुणाचा बारीक असतोय हो जरा. आपलं काम कसं लय डेंजर आहे, आपल्याला आरामात काही जमतच नाही. सर खूप घाण वास येतोय मला. ए शेंबडे ग बसतीस काय जरा. सांगू काय सगळ्यांच्या समोर, परवा दिवशी पायऱ्या चढत चढत कसली पादालतीस, मी बघितलंय स्वतः. आणि मी सगळ्यांनी सांगत सुटलो तर कसं होईल? हा घाण वास आले म्हणून सांगायलाच वय. आता कसं झालं?